नमस्कार मंडळी, टेस्टी चव कुक विथ प्रांजली या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मी खूप खूप स्वागत करत आहे. तर आता ना पावसाळा सुरू होईल आणि पाऊस पडला रे पडला की घरातल्यांची एकच डिमांड असते, ते म्हणजे काय तर गरमागरम चहासोबत भजी हवेत. पण प्रत्येक वेळेस कांदा भजी बटाटा भजी खाऊन नको झालेत, हो ना? तुम्हालाही असंच वाटतं ना? तर मग आपण आज ना मस्तपैकी कॉर्न भजी बघूया, म्हणजेच मक्याची भजी. तर तुम्ही कॉर्न प्रत्येक वेळी भाजून खाल्ला असेल किंवा उकडून खाल्लं असेल, अशी भजी खाल्ली नसतील ना, तर मग बघून घ्या आणि बनवून पहा. तर हे भजी खूप हलके फुलके असतात आणि अगदी कमी साहित्यात लगेच बनवून जातात. तर चला तर मग माझ्यासोबत बनवायला घेऊयात. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मी भजींवरती स्प्रिंकल करण्यासाठी एक मॅजिक मसाला बनवलेला आहे. त्याने आपल्या भजीची चव अजूनच चटपटीत अशी होऊन जाते. तर रेसिपी परफेक्ट होण्यासाठी अचूक साहित्याचे प्रमाण आणि योग्य टिप्सची गरज असते. तेच आपण आता बघून घेऊयात. इथे मी कॉर्न भजी बनवण्यासाठी 2 वाटी कॉर्न आणि वजनी प्रमाणामध्ये 250 ग्रॅम कॉर्न आहे, 1 कांदा आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता यातील अर्धे कॉर्न आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन आपण ते ओबडधोबड असे वाटून घेऊयात. तुम्ही इथे बघू शकता, मी कॉर्न मिक्सरमधून उबडधोबड असे वाटून घेतलेले आहेत. आपण एकदाच फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे असे उबडधोबड होतात, जास्त बारीकही करायचे नाहीत. आता आपण हे कॉर्न एका भांड्यामध्ये मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात. त्याचमध्ये आपण उरलेले जे कॉर्न ठेवलेले होते त्यातील अर्धे तेही यामध्ये टाकून घेऊयात. अर्धे कॉर्न बारीक करण्याचे कारण त्यामुळे आपल्या कॉर्न भजीला चांगलं बाइंडिंग येतं. इथे मी कांदा जास्त बारीक आणि जास्त मोठा नाही असा मध्यम चिरून घेतलेला आहे. त्याचसोबत इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आणि अर्धा चमचा एवढं लाल तिखट आणि अर्धा चमचा एवढीच आमचूर पावडर. मी इथे हिरवी मिरची आणि लाल तिखट हे दोन्ही घातले, कारण की मका हा थोडा गोड असतो, त्यात थोडी स्वीटनेस असते. ती चव बॅलन्स होण्यासाठी मी इथे हिरवी मिरची आणि लाल तिखट हे दोन्ही घातलेलं आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा आमचूर पावडरने त्याला चटपटीत अशी टेस्ट येते आणि चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर. आता आपण हे एकजीव करून घेऊयात. आता याचं बाइंडिंग घेण्यासाठी मी इथे कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतले, म्हणजेच मक्याचं पीठ. हे इथे मी 2 चमचे घालून घेते. मक्याला ना जास्त असं पाणी सुटतं, त्यामुळे ना आपण लागेल तसंच यामध्ये पीठ ॲड करायचं आहे. आता त्याचसोबत मी 1.5 चमचा एवढं बेसन पीठही घालत आहे. बेसन पीठचाही वापर तुम्ही इथे जास्त करू नका किंवा केला नाही तरीही चालेल. आता मला असं वाटतंय मक्याला थोडंसं पाणी सुटले आणि आपलं जे पीठ आहे ते असं सैलसर झाले, त्यामुळे मी त्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर अजून ॲड केलेला आहे, म्हणजे एकूण 3 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 1.5 चमचा बेसनचं पीठ. आता तुम्ही इथे बघा, मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तुम्ही हे कॉर्न भजी मोठ्या गॅसवरतीच तळून घ्यायचे आहेत. हे आता मिश्रण सर्व एकजीव करूयात आणि असे छानपैकी मस्तपैकी गोल गोल मक्याची भजी आपण तेलामध्ये सोडून घेऊयात. आणि हो, हे भजी फ्राय करताना थोडं लांबच उभं राहा, कारण कसे ह्यामध्ये मोठे मके असतात ना, ते आपल्या पॉपकॉर्नसारखे मके फुटू शकतात आणि अंगावर उडण्याची भीती असते. आहा, तुम्ही इथे बघा कशी भजी मस्त दिसत आहेत, किती सुरेख असा त्याला रंग आलेला आहे. आणि ते भजी तळून झाल्यानंतर किंवा शिजल्यानंतर ते आपोआपच तेलावरती असे तरंगू लागतात. आता मी इथे पहिली बॅच झालेली आहे ती काढून घेते.
तुम्ही इथे बघा, आपल्या भजीला खूप मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे. त्याचप्रमाणे आता मी दुसराही घाणा आपला तेलामध्ये सोडून घेते. तुम्ही भजी चमच्यानेही सोडू शकता, पण पटपट होण्यासाठी आणि कम्फर्टेबल आपल्याला हातानेच वाटतं, त्यामुळे मी हाताने सोडते. पण तेलात भजी टाकताना तुम्ही पूर्णपणे काळजी घ्यायची आहे, कारण दुसऱ्या बॅचमध्ये तेल अगदी आपलं कडकडीत गरम झालेलं असतं आणि हातावर उडण्याची शक्यता असते. तुम्ही इथे बघा, आपण याच्यामध्ये जे अख्खे कॉर्न ठेवलेले होते ते कसे असे छान दिसत आहेत. हे भजी ना अगदी हलके फुलके होतात आणि खायलाही एकदम कुरकुरीत आणि चटपटीत असे लागतात. आता मी इथे सर्व भजी तळून घेत आहे आणि भजी म्हटलं की हिरवी मिरची तर आलीच ना. आता भजीसोबत खाण्यासाठी आपण इथे मिरची तळून घेऊयात. आता इथे मिरची तळून होईपर्यंत मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आपल्या भजीवर स्प्रिंकल करण्यासाठी एक मॅजिक मसाला तयार करून घेऊयात. इथे मी 1 चमचा चाट मसाला आणि आपला मॅगी मॅजिक मसाला हे टाकून घेत आहे. त्याचसोबत लाल तिखट. आता हे सर्व आपण एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. तर हा मसाला आपण गरम गरम भजीवरती स्प्रिंकल करणार आहोत. या मसाल्यामुळे ना आपल्या भजीला मस्तपैकी छान अशी टेस्ट येते. तुम्ही इथे बघा, आपले भजी सर्व भजी फ्राय करून झालेले आहेत आणि किती छान दिसत आहेत. आणि हा मक्याचा सुगंध तर ना एवढा मस्त येतोय ना की विचारूच नका. आता मी इथे गरमागरम भजीवरती आपण बनवून घेतलेला मॅजिक मसाला स्प्रिंकल करते. मी इथे बघा, मी भजी तुम्हाला तोडून दाखवते. भजी आतमधून असा पोकळ झालेला आहे आणि त्याचसोबत एकदम असा क्रंची आणि कुरकुरीत. आणि आपण जो मसालाही वरून टाकलेला होता तोही ते एकदम छान दिसतोय. आणि या मसाल्यामुळे खरंच ना एकदम साध्यातले साधे भजीही ना एकदम चटपटीत असे होऊन जातात. आणि कोणतीही रेसिपी केली ना, मी आधी ना माझ्या मुलाला ट्राय करायला देते, कारण त्यालाही ना अशा चटपटीत आणि चमचमीत रेसिपी खायची ना खूप आवड आहे. तर याच्या तोंडाचं पाणी बघून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं ना. अहो, नुसतं पाणी सुटून उपयोग नाही, तर जावा बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की कसे झाले होते तुमचे कॉर्न भजी. अशा चटपटीत आणि चमचमीत रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी चव कुक विथ प्रांजली या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.